स्टँडर्ड 8 जनरल सायन्स धडा क्रमांक 16 सुरू करतोय. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 1. पहिल्यांदा व्हॉट इज मेंट बाय a reflection of light. कशाला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट? तर when light rays falls on object, when light rays falls on object, their direction changes. Their direction changes and they turn back, and they turn back. This is called as, this is called as reflection of light. त्याला काय म्हणायचं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता नीट समजावून घ्या. काय? when light rays falls on object, when light rays falls on object, की ज्या वेळेस हे लाईट रेज एखाद्या ऑब्जेक्ट वर पडतात, देअर डायरेक्शन चेंजेस, त्यांची दिशा बदलते, अँड दे टर्न बॅक, आणि ते काय होतात? पीछे मुड़. आता याचा सोपा प्रयोग आपल्याला करता येतो घरी. कसा? की आपल्याकडे मिरर्स असतात घरी, कपाटावर वगैरे असे मोठा मोठाले मिरर्स असतात. आपण काय करायचं की त्या रूम मधला सगळा लाईट बंद करायचा आणि टॉर्च घेऊन जायचं. आपल्याकडे टॉर्च असतात ना घरी, बॅटरी, आणि त्या बॅटरीचा प्रकाश झोत काय करायचा? आरशावर टाकायचा, असा तिरकस टाकायचा. तर आपल्याला काय होतं की लाईट रेज, गेलेले लाईट रेज आणि त्या आरशावर पडल्यानंतर लाईट रेज असे परत वापस येतात. हो, आपण पाहू शकतो, अंदाजा प्रयोग करू शकतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणायचं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणायचं. आता हे जे काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, ही एक नॅचरल फिनॉमिनन आहे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि नैसर्गिक जरी प्रक्रिया असली, सहज जरी प्रक्रिया असली, तरी निसर्गाचे सुद्धा काही नियम असतात. अगदी तसेच नियम ह्या रिफ्लेक्शन साठी सुद्धा लागू पडतात. त्यांना म्हणायचं लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यांना काय म्हणायचं? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आणि हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन समजून घेण्यापूर्वी आपण काय करू? तर त्याची आकृती पाहू. त्याची काय पाहू? आकृती पाहू. आकृती आहे 16.2. इकडे काढतो मी आकृती. इकडे हा काय आहे? एक पी क्यू नावाचा काय आहे? हा पी क्यू नावाचा एक काय आहे? स्मूथ असा सरफेस आहे. त्यानंतर एक मध्यभाग
ची एक रेषा दाखवली आहे जी 90 अंशाचा कोन करते त्याला नॉर्मल म्हणतात. नॉर्मल म्हणजे काय आहे? एक कोणत्याही सरफेसला काटकोन करणारी जी रेषा आहे त्याला काय म्हणायचं? नॉर्मल म्हणायचं. गणितामध्ये पाहिलेले तुम्ही. त्यानंतर इकडून एक आपण बॅटरीचा टाकलेला प्रकाश झोत आहे, त्याचा बाण इकडे आहे आणि हा कुठे जातो आहे? ह्या सरफेस कडे जातोय, म्हणून त्याला इन्सिडेंट रे म्हणायचं, कारण तो आदळणारा किरण आहे. आणि त्यानंतर तो काय झालाय? रिफ्लेक्ट झालाय, म्हणून याला रिफ्लेक्टेड रे म्हणायचं. आणि इथं दोन अँगल तयार होतात बघा. इथे एक अँगल तयार होतो त्याला म्हणून आपण अँगल आय, आणि इथे एक अँगल तयार होतो त्याला म्हणून आपण अँगल आर. अँगल आय कोणामध्ये आहे? अँगल आय इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. मला जर का डेफिनेशन करायची म्हटलं तर मी कशी करेन? तर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, angle between incident ray and normal. It is called as angle of incidence. जो मी I यानं दाखवलेला अँगल I. आणि तो दुसरा जो आहे अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. इथं मी अँगल R स्मॉल r न दाखवलेला आहे. त्यानंतर इथे काय आहे? आणि इथे हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे ओ न, जिथं काय आहे की दोन्ही रेजचं काय आहे तर मीट होतात तो ओ आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत तीन. कोणते कोणते तीन आहेत? तर पहिला आपण काय म्हणू? हे बा, पहिला मी माझ्या पद्धतीनं क्रम लिहितोय, तर माझ्या पद्धतीनं लिहितो. कोणतं? पहा, फळाकडे पहा काय आहे. पहिला नियम इथं लिहितो मी, इन्सिडेंट रे हा इथे, नॉर्मल हा इथे, अँड रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्लेक्टेड रे ऑल आर इन द सेम प्लेन. सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत. आता गुरुजी प्लेन म्हणजे काय? हो, प्लेन म्हणजे काय? तर ही एक भूमितीची संज्ञा आहे. इट इज अ जॉमेट्रिकल टर्म. तुमच्या गणितामधली टर्म आहे प्लेन. प्रतल म्हणतात त्याला मराठीमधून. बघा, सध्या मी उभा आहे, खालचं जमिनीचं एक प्रतल आहे, इकडची माझ्या डाव्या बाजूची भिंत ते एक प्रतल आहे, माझ्या उजव्या बाजूची एक भिंत आहे ते वेगळं प्रतल आहे, डोक्यावर असं आडवं छत आहे ते एक प्रतल आहे. हा फळ्या हे एक प्रतल आहे, माझ्या समोरची भिंत ते एक प्रतल आहे. हो, याला प्लेन्स म्हणतात. याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? प्लेन्स. बरोबर आहे ना? आता जे आहे की मी एका प्लेन, माझं प्लेन वेगळं आहे, मी उभा ज्या प्लेनवर आहे तो खाली जमीन आहे, आणि हा ब्लॅकबोर्ड आहे, हा प्लेन वेगळा आहे. किंवा तुम्हाला प्लेनच दाखवायचे म्हटलं, प्रतलच दाखवायचे म्हटलं तर हे बघा नीट बघा, नीट बघा. बघितलं? ही जे आहे पुस्तकाची, ही जे आडवा आहे हे वेगळा प्लेन आहे, आणि हे जे उभा आहे ते वेगळा प्लेन आहे. हे पहा, हे जे माझ्या डाव्या हाताचा वेगळा प्लेन आहे, माझ्या उजव्या हाताचा वेगळा प्लेन आहे. हा माझ्या डाव्या हाताचा आडवा प्लेन आहे हा, आणि हा काय आहे? उभा प्लेन आहे. पण हे मात्र काय आहे तर सगळेजण एकाच प्लेन मध्ये आहेत. असं नाहीये की एक असा आलाय आणि दुसरा असा गेलाय, असं बाहेर आलाय, असं बाहेर आलाय का? नाही. ऑल आर इन द सेम प्लेन. सगळे एकाच प्रतलात आहेत. दुसरं म्हणजे काय आहे? इंसिडेंट रे, इंसिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. इंसिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे हे कसे आहेत तर काय आहे की पूर्ण दे आर अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल, आर ऑन द opposite side of normal, opposite side of
नॉर्मल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे पहा इन्सिडेंट रे डाव्या बाजूला आहे तर रिफ्लेक्टेड रे उजव्या बाजूला आहे. समजा मी इन्सिडेंट रे उजव्या बाजूला टाकला तर रिफ्लेक्टेड रे कोणता येतो, डाव्या बाजूला येतो. दोन्ही नॉर्मलच्या एकाच बाजूला येत नाहीत. कधी पण निसर्गाचा नियम आहे, इन्सिडेंट रे जर का नॉर्मलच्या ह्या बाजूला असेल तर त्याच्या अपोजिट साईडला काय असतो, रिफ्लेक्टेड रे असतो. आणि तिसरा जो आहे काय आहे नियम, त्याला म्हणतात काय, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे काय आहेत तर रिफ्लेक्शनचे काय आहेत, 3 लॉज आहेत जे आपण कशाच्या साहाय्याने समजावून सांगितलेले आहेत, आकृतीच्या साहाय्याने आपण काय केलेले आहेत, समजावून सांगितलेले आहेत. आणि आता रिफ्लेक्शनचे 2 प्रकार सुद्धा पडतात. इथं खाली लिहितो टाइप्स, आपला पुढचा मुद्दा टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन आज नुसतं त्याची यादी करूया. पहिला प्रकार आहे रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरा प्रकार आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. दुसरा प्रकार आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. हे त्याचे 2 प्रकार आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू, काय हरकत नाही. थँक्यू. हे पहा, आणि क्लासवर्क म्हणून काय लिहायचं तर थोडंसं मी 30 सेकंद थांबतो. फळ्याच्या वेळेला चांगलं व्यवस्थित कॅमेरावर घेतो फळा, त्याची स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला काय लिहायचं ते कळेल. हा आहे मुद्दा क्रमांक 1, हा मुद्दा क्रमांक 2 आणि हा मुद्दा क्रमांक 3 आणि ही आहे त्याची फिगर. पहा व्यवस्थित पूर्ण फळा घेतो, त्याची स्क्रीनशॉट काढा, नंतर मोबाईल समोर ठेवा आणि क्लासवर म्हणून लिहून काढा 2दा.